आगामी निवडणुकांसाठी सर्व राजकीय पक्षांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे। कट्टर राजकीय विरोधक शिंदेंची शिवसेना आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यांची युती होण्याची शक्यता आहे। उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदे सेनेसोबत गेलेल्या माजी आमदार राजन तेलींनी देखील प्रस्ताव दिल्याच्या चर्चांना दुजोरा दिला होता। मात्र या युतीच्या चर्चेनं भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणेंचा तिळपापड झालाय। त्याने शिंदेंच्या शिवसेनेला युती तोडण्याचा इशारा दिलाय। या सर्व घडामोडीवरती शिंदेंचे विश्वासू नेते उदय सामंत यांनी शिवसेना ठाकरेंसोबत जाणार नसल्याचं स्पष्टीकरण दिलंय। तसं जर करेल तर आम्ही एकनाथ शिंदे शिवसेनेची या दोन जिल्ह्यात तरी संबंध आणि राजन तेली कुठलाही नेता कुठलाही पदाधिकारी नाहीये आणि मी मानत नाही। दोन माणसांना मी बीजेपीशी संबंध मानत नाही। एक तो परब, पहिलं नाव मला विशाल आणि दुसरं राज। पहिली गोष्ट शहर विकास आघाडी मला जे कळतंय की कुठच्याही पक्षाची नाही, ही सर्वपक्षीय होते असं मला कालचं चित्र म्हणजे त्या चर्चा आमच्या झाल्या आणि त्याच्यामध्ये आमचा काय संबंध आहे शिवसेनेमध्ये। शेवटी कणकवलीतल्या परिस्थितीवर काही गोष्टी अवलंबून आहे, त्याच्यामुळे तिथं शिवसेना पुढाकार घेते आणि युपीटी वर जाते कुठेही शक्यता नाही। तिथं स्थानिक लेवलला कोण जर अशा घडामोडी करत असतील आणि आमच्या नावाचा उपयोग करत असतील, आपण कोणाचं तोंड धरू शकतो? बरोबर आहे की नाही? त्याच्यामुळे आता नावाचा उपयोग होतोय, त्याला काय माझा पर्याय नाही। कणकवलीतल्या या युतीच्या चर्चेवरून शिवसेना ठाकरे पक्षाचे माजी आमदार वैभव नाईकांनी नारायण राणेंवरती टोला लगावलाय। आम्ही कोणावर युती करले आणि तुम्हाला कोणी पक्षात घेतलं नाही युतीमध्ये, खरं तर तुम्ही आज या विभागाचे खासदार आहात, परंतु तुम्हाला जर तुमच्या राज्याचे प्रदेशाध्यक्ष आहेत तेच तुम्हाला न विचारता जर विशाल परब, राजेश तेली यांना वेगळ्या पक्षात घेतलं तर तुम्ही तुमच्या भांड्याला किंवा तुमच्या शब्दाला आता राज्याच्या राजकारणामध्ये किंमत राहिली नाही आणि त्यामुळे तुम्ही आता उगाच दोन जिल्ह्यामध्ये युती करू न करू ह्या तुम्ही न विचार केलं बरं, कारण तुम्ही डावलून सुद्धा विशाल परबांना काल भाजपमध्ये घेतलं आहे। तर दरम्यान यावरती भाजपचे नेते आशिष शेलारांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। केवळ सिंधुदुर्ग नाही तर सर्व राज्यात महायुतीचाच आमचा निर्णय, पण विरोधी पक्षाला फायदा व्हावा अशी जर भूमिका नको असेल तर काही ठिकाणी वेगळी भूमिका वेगळ्या लढण्याची सुद्धा होऊ शकते, पण ती अंतिम निर्णय देवेंद्रजी, एकनाथ शिंदेजी, अजितदादा पवार, रामदास आठवले या स्तरावरच होईल।